आई वडिलांचं आम्ही काय केले पाहिजे? मान राखले पाहिजे. आई आणि वडिलांचा मान राखणे म्हणजे काय? आदर करणे ना. हालेलुया. आई वडिलांचा आम्ही मान राखणे म्हणजे त्यांचा आदर करणे. आदर कशा पद्धतीने कशा रीतीने केले पाहिजे मी आई वडिलांचा? विशेष करून वडिलांचं बघूया. मागच्या महिन्यामध्ये आम्ही मायवार म्हणजे मदर्स डे, मागच्या महिन्यामध्ये मदर्स डे होऊन गेला. आता आज फादर्स डे म्हणून आहे. त्या विशेष करून आम्ही वडिलांच्या बाबतीमध्ये बघून घेऊया. वडिलांना कशा पद्धतीने आम्ही त्यांचा आदर केले पाहिजे, त्यांना कशा पद्धतीने सत्कार केले पाहिजे आणि त्यांचा मान कशा पद्धतीने राखला पाहिजे. हालेलुया. जुना करारामध्ये एक आठवण येते मला. जुना करार वाचला होता मी, ते आठवण येत आहे मला. नोहा नावाचा व्यक्ती, कोण ऐकलं आहे नाव? ते नोहा म्हणून एक परमेश्वराचा भक्त आहे तो नोहा. ऐकलं आहे ना तुम्ही नोहा म्हणून? नोहाला 2 मुलं असतात. नाही, नोहाला 3 मुलं असतात. पण 2 मुलं म्हणजे एकटा मुलगा काय करतो? नोहा द्राक्षरस पिऊन मद्य होऊन, म्हणजे द्राक्षरस पिऊन तो फुल मद्यपानाने येऊन कपडे नसताना, म्हणजे सगळे कपडे त्याचे ओपन झालेले असतात. कपडे नसताना तसंच तो पडलेला असतो रस्त्यामध्ये. नोहा जास्त द्राक्षरस पिऊन, द्राक्षरस म्हणजे 2 प्रकारचे असतात. प्रभू भजनामध्ये वापरतात, त्याला ज्यूस म्हणतात. कम्युनियन सर्व्हिसला वापरतात ते ज्यूस असते. आणि एक द्राक्षरस म्हणतात त्याला मद्य, म्हणजे त्याला वाईन सुद्धा म्हणतात आता. आणि द्राक्षरसामध्ये 2-3 प्रकारचे असतात. आणि नोहा द्राक्षरस पिऊन म्हणजे मद्य पिऊन त्याने रस्त्यावर पडला होता. म्हणजे अंगावर त्याचे कपडे नव्हते. एकटा मुलगा पाहतो वडिलाला, आपल्या बापाला पाहून तो वडिलावर काय झाकत नाही, काय वस्त्र झाकत नाही, काय झाकत नाही. झाकलं नाही ते झालं. जाऊन तो लोकांना सांगतो, दारू पिऊन माझा वडील रस्त्यावर पडलाय असं म्हणून लोकांना सांगत फिरतो तो एकटा वडील आणि एकटा मुलगा. आणि दुसरा मुलगा काय करतो? वडील दारू पिऊन रस्त्यावर पडलेला असताना ते अंगावर वस्त्र सुद्धा नसतात, कपडे. दुसरा मुलगा काय करतो? वडील पडलेला पाहून त्याच्यावर वस्त्र झाकून त्याला घरी आणतो. आता सांगा, या 2 मुलांपैकी कोणी त्याचा आदर केला? नोहाला 2 मुलं. त्या 2 मुलापैकी एका मुलाने बापाचं अंग झाकलं नाही. तो दारू पिऊन पडला होता पण रस्त्यावर, त्याचं वस्त्र नव्हते. तो बापाला मदत सुद्धा केली नाही, त्याचा अंग झाकला सुद्धा नाही आणि उलट तो लोकांना सांगत फिरत आहे. दुसरा मुलगा काय करतो? रस्त्यावर पडलेला आणि त्याचा वस्त्र नसलेले तो वस्त्र झाकून परत तो घरी आणतो बापाला. याच्यात आदर कोण केला? बापाचा आदर दुसरा. ज्या मुलाने वडिला वस्त्र वगैरे घालून त्याला घरी आणतो त्याने. अशा पद्धतीने आम्ही वडिलांचा आदर करायचा असतो. हालेलुया. मनुष्याच्या आतून काहीतरी चुका घडत असतात. एक नोहा सुद्धा परमेश्वराचा भक्त, तो सुद्धा परमेश्वराच्या योग्य रीतीने जगला आणि त्याने एक चूक केली होती. या मद्य पिऊन रस्त्यावर पडला होता ना, तरी सुद्धा देवाने त्याची चूक क्षमा केली, कारण तो देवाच्या दृष्टीने नीतिमान म्हणून जगत होता. हालेलुया. आणि येशू ख्रिस्त सुद्धा सांगत आहे, योहान अध्याय 17:1 वाचा. ह्या गोष्टी
बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या बापा, वेळ आली आहे, पुत्राने तुझे गौरव करावे. बस बस बस. येशू आकाशाकडे वर बघून म्हणू लागला, काय म्हणत आहे, हे माझ्या बापा. वाचा पूर्ण ते वचन. हे बापा, वेळ आली आहे, पुत्राने तुझे गौरव करावे. हे बापा, वेळ आली आहे, पुत्राने तुझे गौरव करावे. आता पुत्र म्हणजे कोण? येशू ना. बाप म्हणजे कोण? परमेश्वर. बायबलमध्ये त्रयेक शक्ती आहे. त्रयेक देव म्हणतात. त्रयेक देव, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. हालेलुया. आता पुत्राच्या द्वारे पिताचा गौरव व्हायला पाहिजे ना. आणि पुत्राच्या द्वारे पिताचा गौरव व्हायला पाहिजे. पुत्राने तो गौरव केला, करून दाखवला. जो गौरव करायचा होता, परमेश्वराचा गौरव पुत्राच्या द्वारे व्हायचा होता, ते ऑलरेडी येशूने करून दाखवला आम्हाला. जगामध्ये येऊन आंधळ्यांना डोळे दृष्टी दिले, लंगड्यांना चालवले आणि मेलेल्यांना उठवले. हे सर्व येशू ख्रिस्त महान कार्य करून दाखवून पित्याचा गौरव केला त्याने. पुत्राच्या द्वारे मी पित्याला ओळखतो. या जगामध्ये सर्वात परमेश्वराला ओळखतात. या जगात ना सगळेच परमेश्वर म्हणतात. सबका मालिक एक ही आहे असं म्हणून सांगतात. पण खऱ्या पद्धतीने कोण ओळखत नाही. परमेश्वराचं नाव सगळ्यांनाच माहीत आहे, पण खऱ्या पद्धतीने ओळखणे म्हणजे येशूच्या द्वारेच खऱ्या पद्धतीने मी ओळखू शकतो परमेश्वराला. सगळे लोक परमेश्वर आहे, परमेश्वर तो एकटाच जगाचा मालिक आहे, तोच एकटाच सगळ्यांना बनवलं आहे म्हणतात. शेवटी ते परमेश्वराचाच फोटो घेऊन त्याला अगरबत्ती लावायचं, हे करायचं, ते इकडे काय काय करतात. तसं करणं हे परमेश्वराची भक्ती होत नाही. हालेलुया. परमेश्वराला, देवाला अजूनपर्यंत कोणी बघितले नाही आणि याच्यापुढे सुद्धा कोण बघणार नाही देवाला शरीराच्या डोळ्याने. म्हणून आम्ही परमेश्वराची मूर्ती किंवा परमेश्वराची फोटो करू शकत नाही. पुत्राच्या द्वारे पित्याचा गौरव झाला. येशूने आपल्या पित्याचा गौरव केले. आम्ही सुद्धा. आणि येशूने स्वर्गाच्या बाप्पाचा म्हणजे स्वर्गाच्या पित्याचा सुद्धा गौरव करून दाखवला. आणि येशू या जगामध्ये शरीर धारण करून आला. येशू या जगामध्ये किती वर्ष या जगात राहिला? शरीरामध्ये किती वर्ष या जगात राहिला? येशू या जगात होताना किती वर्षपर्यंत या जगामध्ये राहिला? 33.5 वर्ष. हालेलुया. येशू या जगात 33.5 वर्ष या जगामध्ये राहिला. नंतर या जग सोडून पित्याकडे गेला. 33.5 वर्ष राहिला. फक्त 3.5 वर्ष त्यांनी सेवा केली आहे. आंधळ्यांना दृष्टी देणे, लंगड्यांना चालवणे, हे सगळे फक्त 3.5 वर्ष केले आहे. 30 वर्षपर्यंत आपला बापासोबत काम करत होता. येशूचा बाप म्हणजे येशूचा जगाचा बाप म्हणजे कोण? योसेफ ना, मरियाचा नवरा. त्याचा येशूचा वडील कसला काम करत होता? सुतार. हालेलुया. येशूचा वडील कार्पेंटर म्हणतात, म्हणजे सुताराचं काम करत. येशूचा वडील सुताराचं काम करत होता. येशू सुद्धा त्याच्या वडिलासोबत हातभार लावून मदत करत त्याने 30 वर्षापर्यंत आपल्या जगाच्या बापाला कामामध्ये साथ देऊन त्याने केला आहे. 30 वर्षाच्या नंतर तो सेवाचा प्रवास केला आहे त्याने. 30 वर्ष, फक्त 3.5 वर्ष त्याने सेवा केलेली आहे. येशूची आम्ही 12 वर्ष, जेव्हा 12 वर्षाचा होता तेव्हा तो यरुशलेमाच्या मंदिरात, तिकडं जात्रा असं होती ना, तिकडे आम्ही यरुशलेमाच्या मंदिरामध्ये पाहिलं. 12 वर्षानंतर 30 वर्षापर्यंत बायबलामध्ये त्याचं काहीच लिहिलेलं नाही. 30 वर्षाच्या नंतर बाप्तिस्मा घेऊन तो सेवेसाठी जातो ते लिहिले आहे.
म्हणजे 12 ते 30 पर्यंत ते काय केलेले बायबलमध्ये दिले नाही आम्हाला. म्हणजे ते 30 वर्षपर्यंत आपल्या बापासमोर मदत करत त्यांनी राहिला होता. 30 वर्षाच्या नंतर सेवेसाठी गेला. हालेलुया. आम्ही सुद्धा येशूने जगाच्या बापाला सुद्धा आदर केल्याने आणि स्वर्गाच्या बापाला सुद्धा आदर दाखवले. त्याने स्वर्गाच्या बापाची सुद्धा महिमा केली. आम्ही सुद्धा आमच्या या जगातील बापाचा आदर केला पाहिजे. तो आदर नुसता बोलण्याने नाही होत. नुसतं आम्ही बोलून वडिलांचा आई वडिलांचा आदर करू शकत नाही. ते कार्याच्या द्वारे व्हायला पाहिजे. हालेलुया. एक उदाहरण मगाशी सांगितलं नोहाच्या लेकरांचं. त्याच पद्धतीने आम्ही वडिलांचा आदर कार्यरूपात केले पाहिजे. काय वडिलांना 60, 70, 80 वर्ष 60, 70 वर्ष सुद्धा असते. लेकरं त्यांना तुम्ही घरात बसा, आता कामाला जायचं नको असं सांगत नाही त्याचे लेकरं. हालेलुया. तर आम्ही वडिलांचा आदर कसा केला पाहिजे, तर म्हातारपणामध्ये आम्ही त्यांना कसलेही त्रास व छळ न होता त्या पद्धतीने मी त्याचा आदर केला पाहिजे. नुसतं तोंडाने आदर करणे त्याला आदर म्हणत नाही. कार्याच्या द्वारे मी आदर केले पाहिजे. हालेलुया. मायवाऱ्याच्या दिवशी मी बघितलं होतं आईचं प्रेम सर्वात श्रेष्ठ म्हणून. आईचं प्रेम सर्वात श्रेष्ठ. आईचं प्रेम हे सगळ्यांना दिसते. हालेलुया. आईचं प्रेम हे सगळ्यांना दिसते, पण वडिलाचं प्रेम कोणालाच दिसत नाही. हालेलुया. वडिलाचं प्रेम कोणालाच दिसत नाही, तरी सुद्धा त्याच्या आतमध्ये लेकरावर असलेलं प्रेम त्याच्या आतमध्ये असते, पण कोणाला दिसत नाही वडिलाचं प्रेम. आपल्या लेकराला म्हणजे चांगलं शिक्षण देणं, चांगल्या शाळेत पाठवणं आणि आपल्या लेकराला काय पाहिजे काय नको हे सर्व वडिलाची जबाबदारी असते, पण हे कोणाला दिसत नाही. वडिलाचं प्रेम आतमध्ये असते पण लोकांना दिसत नाही, पण ते प्रेम असते वडिलांचं प्रेम. आईचं प्रेम सगळ्यांना दिसून येते. हालेलुया. वडिलांचं प्रेम लेकरावर असते, त्याचप्रमाणे लेकरांचं प्रेम सुद्धा वडिलावर असायला पाहिजे. हालेलुया. कार्यक्रमाला जायचं आहे. चालेल. विशेष करून आज आम्ही फादर्स डे असल्याबद्दल वडिलांचा आदर कशा पद्धतीने केले पाहिजे आणि वडिलांचा प्रेम कसा हे आम्ही वचनाच्या द्वारे बघितलं आहोत. आणि पुढे कधीतरी आम्ही हे वचन आणि जास्त आम्ही स्पष्टीकरण करूया. आता वेळ नसल्यामुळे लवकर संपवूया. देव हे वचन आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करू दे. ऐकणाऱ्या सर्वांच्या जीवनामध्ये आशीर्वादित करू दे. आमेन. हालेलुया.